श्री गुरुचरित्र पारायण 7 दिवसांचं पारायण कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 9 एप्रिल पासून फक्त 7 दिवसात तुमचं जीवन बदलू शकतं. श्री गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे तुम्हाला माहीत आहे का? नमस्कार. आज आपण बघणार आहोत 9 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान श्री गुरुचरित्र पारायण कसं करायचं, अगदी सोप्या पद्धतीने. पारायण म्हणजे काय? पारायण म्हणजे श्रद्धेने गुरुचरित्राचं नियमित वाचन. यामुळे मन शांत होतं, अडचणी कमी होतात आणि गुरूंचा आशीर्वाद मिळतो. स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष 9 एप्रिल ते 15 एप्रिल श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे हे आपण आज बघणार आहोत. अगदी सोपी 7 दिवसांची पूर्ण माहिती. 9 एप्रिल सुरुवात. अध्याय 1 ते 7 नवीन सुरुवात, खूप शुभ दिवस. 10 एप्रिल अध्याय 8 ते 18 प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा. 11 एप्रिल अध्याय 19 ते 28 अडथळे दूर होतात. 12 एप्रिल अध्याय 29 ते 35 मनःशांती आणि ज्ञान. 13 एप्रिल अध्याय 36 ते 42 आरोग्य आणि ताकद. 14 एप्रिल अध्याय 43 ते 51 यश आणि प्रगती. 15 एप्रिल समाप्ती अध्याय 52 ते शेवट पारायण पूर्ण. सुरू करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं, साधारण 5 ते 7 दरम्यान. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे. देवासमोर स्वामी समर्थ आणि गुरूंचा फोटो ठेवायचा. दिवा अगरबत्ती लावायची. संकल्प महत्वाचा. संकल्प मनात किंवा मोठ्याने बोलायचं. मी आजपासून श्रद्धेने गुरुचरित्र पारायण सुरू करत आहे. माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि गुरूंचा आशीर्वाद मिळावा. वाचन नियम. रोज ठरलेलं अध्याय पूर्ण करायचं. शांत बसून वाचायचं. मोबाईल बघायचा नाही. शक्यतो एकाच वेळेला वाचा. पारायण करताना सात्विक आहार खूप महत्वाचा आहे. साधं घरचं जेवण करा. कांदा लसूण टाळा आणि शक्यतो देवाला नैवेद्य दाखवूनच जेवा. पारायण पूर्ण झाल्यावर उद्यापन नक्की करा. गोड नैवेद्य दाखवा, आरती करा आणि प्रसाद वाटा. इतकंच सोपं आहे. पारायण करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनोभावे पारायण करणे, म्हणजेच मनापासून श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने वाचन करणे. लक्षात ठेवा, नियम कमी जास्त झाले तरी चालतील, पण मनोभावे केलेले पारायणच खरं फळ देतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. उद्यापासून रोज संध्याकाळी 7 वाजता नवीन व्हिडिओ येईल, ज्यामध्ये दररोज एक अध्यायाचा सोप्या भाषेत अर्थ सांगितला जाईल. ज्यांना गुरुचरित्र समजावून घ्यायचं आहे त्यांनी ही संधी नक्की घ्या. त्यामुळे प्लीज चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि रोज वेळेवर व्हिडिओ पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमचा खूप सपोर्ट महत्त्वाचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.